संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैने नेर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नाम उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे तुका मने साधन सुलभ गोमटे परे उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नाम उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे गणाधीश जोईस सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत अनंत या राघवाचा ब्रह्मानंदं ब्रह्मसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण ओय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलीकाय धातो मुनींद्रम मागस्ततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम
चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे। इंजगरी रसाळ संप्रदायाचे दैवत्व मामा सर्वांचे हृदयस्थान समर्थ सद्गुरु गुरुदेव दादांच्या अथांग कृपाशीर्वादाने समर्थ सद्गुरु गुरुदेव अण्णांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा गुरुपूजन निमित्तचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा विठाला घेतलेला अभंग देऊचे संत जगदेवने तुकोबरा यांचा 4 चरणांचा संतांचा सामर्थ्य वर्णन करणारा अभंग विठाला। अभंगाची सुरुवात करत असताना महाराज प्रथम चरणात सांगतात संत चरण रज लागता सहज वासनेचे वीज जळून जाय। शब्द तुकोबरा यांचे आणि तुकोबरा सांगतात की या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्याला जर आपलंसं करायचं असेल देवाला प्राप्त करायचं असेल तर जीवापाशी असणारी वासना नष्ट होणं गरजेचं आहे। आणि या मृत्यू लोकामध्ये वासना नष्ट करण्याचं सर्वसामान्य साधन काय असेल तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। ठीक आहे महाराज, वासना नष्ट झाली याच्यापासून फायदा काय तर भगवंताला आवडणार मग राम नाम उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे। वासना नष्ट झाल्यानंतर काय प्राप्त होणार आहे तर भगवंताला आवडणारं रामनाम हे आवडीनं जीवापाशी घेतलं जाणार आहे। आणि ठीक आहे, हे घेतल्यानंतर त्या देहावर ते उमटलं जातं। अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप। आणि शेवटच्या चरणात म्हणजे तुकोबारा सांगतात तुका मने साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य। महाराज सांगतात साधन सोपं आहे पण कुणासाठी ज्याची पूर्वपुण्य ठेवा चांगला आहे त्याच्यासाठी विठाल। गेले 44 वर्ष हा नामयज्ञ सोहळा संपन्न होता आणि सहज आज गाडीतून येता येता विचार केला कलियुगामध्ये जवळपास 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष सप्ते आज गावातून चालू आहे। किती वर्ष झाले? 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष। मग 50 वर्ष 60 वर्ष आता सप्ते झाल्यानंतर अनिल महाराज काही मंडळी म्हणतात बरं का सप्ते कशासाठी पाहिजे? सध्या कीर्तनकारावर संक्रांत बसायला वेळ नाही लागला, परिस्थिती वाईट आहे। कशासाठी सप्ते पाहिजे? फुकाड गावचा पैसा चाललेला आहे वाया। काय म्हणतात माणसं? गावचा पैसा सर काय म्हणतात? फुकाड चाललेला आहे। आणि मी थोडासा विचार केला नक्कीच या कार्यामधून भगवंताची प्राप्ती जीवाला झाली नसेल देव भेटला आजपर्यंत 44 वर्षामध्ये नसेल भगवंताची प्राप्ती झाली। मग या 44 वर्षामध्ये या गावाने केला काय? मग मात्र मी छती ठोकून सांगू शकतो बरं का या 44 वर्षामध्ये समर्थ गुरुदेव दादानी इवलेसे रोप लावी आले द्वारी त्याचा वेलू गेला। आणि या 44 वर्षात देवाची प्राप्ती झाली नसेल, नक्कीच झाली नसेल, पण देवासारखी माणसं घडवण्याचं कार्य 44 वर्षात घडलं हे सत्याचं सामर्थ्य आहे विठाला। व्यसनाच्या अधीन समाज चाललेला आहे। अरे हे कीर्तन सप्ते जर नाही ठेवले ना तर माणसात माणसासारखी वागणारी जात शिल्लक राहणार नाही, एवढी मोठी हानी या जगताची होऊ शकते। आणि म्हणून या सप्त्याचं सामर्थ्य काय असेल? देव नसेल भेटत हो पण देवासारखी माणसं घडवण्याचं कार्य सप्त्यात नक्कीच होतं, एवढं मात्र मी छाती ठोकून सांगू शकतो विठाल। आज जर परकंदित बारकाईने विचार केला तर 44 वर्षाचा इतिहासामध्ये मला वाटतं जवळजवळ 3री 4थी पिढी या संप्रदायाच्या वाटेने आज मार्गस्थ आहे का नाही? आमचा पबा असेल, सगळं सौरभ आहे, नाना असेल, आज ही तरुण पिढी याच्यात मार्गस्थ झाली। नक्कीच यांच्या हातून जीवनामध्ये बाकीचं नाही काही घडलं तरी चालेल पण कमीत कमी जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा तर नक्कीच यांच्या हातून घडू शकते। आई वडिलांची सेवा घडेल,
गुरुची सेवा घडेल आणि या समाजामध्ये ज्यांच्यामुळं आपलं हे जीवन व्यतीत करतोय आज त्या समाजाचं काहीतरी देणं आपलं आहे याची जाणीव नक्कीच या तरुण पिढीच्या अंतःकरणामध्ये जर निर्माण झाली असेल त्याला कारण हा सप्ताह आहे. विठ्ठल परमार्थ करत असताना देव भेटावं म्हणून परमार्थ नाही भेटला चालेल, या जन्मात नाही भेटला ना पुढच्या जन्मात काय मास्तर. पण पहिली गोष्ट या परमार्थाच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस हे जीवन व्यतीत करत असताना एक मनुष्य म्हणून चांगलं जगता येणं आहे आपल्या तुमच्या माझ्यासाठी फार गरजेची गोष्ट आहे. नाही तर कलियुगामध्ये वातावरण एवढं दूषित झालेलं आहे. 16-17 वर्षाची मुलं व्यसनाच्या अधीन गेलेली आहेत. तुमचं भाग्य की आज तुमची तरुण पिढी त्या वाटेला जाऊ शकत नाही एवढं तर तुम्ही सांगू शकता का नाही. खरं सांगा बर, आज तुम्ही छातीला ठोकून सांगू शकता आमची मुलं वाया जाणार नाही, याला कारण काय असेल तर माझ्या समर्थांची असणारी ही सेवा. मला साऱ्यांनी हिनवल आज सत्य जाणवल, मला साऱ्यांनी हिनवल आज सत्य जाणवल. माझ्या रसाळ माझ्या रसाळ माझ्या रसाळ दादांनी मला माणूस बनवले, माझ्या रसाळ दादांनी मला माणूस बनवले. मला साऱ्यांनी हिनवल आज सत्य जाणवल, मला साऱ्यांनी हिनवल आज सत्य जाणवल. माझ्या रसाळ माझ्या रसाळ माझ्या रसाळ दादांनी मला माणूस बनवले, माझ्या रसाळ दादांनी मला माणूस बनवले. मला वाटतं एवढं जर मृत्यूलोकात साध्य झालं तरी भरपूर झालं का. बघा भरपूर झालं का नाही. बस आज माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जगता येते हे तुमचं आमचं भाग्य आहे. आणि हे भाग्य कुणामुळे असेल तर फक्त गुरुकृपा. आणि म्हणून परकंदी गावामध्ये जो सप्ताह होतो त्याला विशेष असं महत्व आहे, विशेष महत्व आहे बरं का. अनेक सप्ते करतो, अनेक गावातून सप्त्याला जाण्याचा योग येतो. पण खरं सांगू का, या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्माला जर आपलं करायचं असेल तर गुरुकृपा जीवावर होणं फार गरजेचं आहे. आणि या परकंदीच्या सप्त्यात सगळ्यात महत्वाचं काय घडत असेल तर श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये केला जाणारा हा सप्ताह त्यांच्याच गुरुपूजेनिमित्त आहे. विठ्ठल कारण देवाला प्राप्त करणारा या समाजामध्ये अनेक वर्ग आहे. वस्तुतः भगवंताला प्राप्त करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. देवाला प्राप्त करण्यासाठी रात्रदिवस धडमडणारा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य जीव आहे. पण ज्या भगवंताला प्राप्त करायचं त्या प्राप्त करण्यासाठी अनेक साधनाचा वापर जीव आज मृत्यूलोकात करतो. महाराज किती साधनाचा वापर केला आजपर्यंत श्री गुरुशिवर भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली असा एक जीव दाखवा. विठ्ठल देवाची प्राप्ती करायची ना, देवाला प्राप्त करायचंय ना, भगवंताला आपलं करायचंय ना. जर गुरु शिवार देव प्राप्त होत असेल ना, मी म्हणाल ती तुमचं ऐकाय तयार. अरे देव भेटेल पण भेटलेला देव ओळखण्यासाठी सुद्धा गुरुची कृपा लागती. हे ताबडते गुरु ऐका नाही. नामदेवरायांना देव बोलत होता का नाही, भेटत होता का नाही, पण हा देव आहे हे ओळखण्यासाठी अवढ्या नागनाथला जा. म्हणजे देवाला ओळखण्यासाठी सुद्धा श्री गुरूंची कृपा लागते. आणि त्या श्री गुरुची गुरुपूजा करण्याचं भाग्य तुमच्या हातून घडतंय. भगवान परमात्मा जर आपलासा करायचा असेल तर श्री गुरूंची कृपा होणं फार गरजेचं आहे. आणि श्री गुरुची कृपा जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन घडूच शकत नाही. महाराज घडूच शकत नाही. तुम्ही जावाय असा, मेवना असा, साडू असा, काही असा देवाचं, तुमच्या बापाच्यानं देव तुम्हाला भेटणार. देवाला जर बघायचं असेल, देवाला प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूंचंच बोट धरावा लागेल. आणि जोपर्यंत सद्गुरूंचं बोट धरत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा तुम्हाला होऊ शकत नाही. मग असा असणारा भगवान परमात्मा माझ्या तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं, देवाला बघायचंय ना काही करू नका. नित्यपटात रोज म्हणता अरे त्यो आपोआप भेटतो. काय करा, चरणी ठेवीता भाव, गुरुचरणी ठेवीता भाव, गुरुचरणी ठेवीता भाव, गुरुचरणी ठेवीता भाव.
गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. देव कसा भेटतो? आपोआप. बरं एकदा समजून सांगितलं तरी माणसाला कळायला पाहिजे. एकदा झालं, दोनदा झालं, पिढ्या गेल्या, अरे आयुष्य संपलं तरी माणसाला कळत नाही की देव गुरुपाशी आहे. शेवटी माझ्या तुकोबाऱ्याला राग आला. ह्याच अभंग तिसऱ्या चरणात महाराजांना सांगावं लागलं. सांगितलं तुकाराम महाराजांनी. देव कुठे? अरे बाबा देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय? एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. आणि हा दोष त्यांचा नसतो बरं का, ज्याची बुद्धी जड असते त्याचा हा दोष. काय झालं, रोज गावात प्रवचन चालायची आणि रामायण लागलं होतं गावात. काय झालं होतं बघा बुवा, रामायणाचा चांगला विद्वान पंडित अयोध्यावरून आणला होता. रोज संध्याकाळी 5 ते 6 प्रवचन असायचं रामायणावर. आणि पब्लिकही भरपूर, 1000-2000 पब्लिक. आता त्याच्यामध्ये हुशार ज्ञानी विद्वान मंडळी यायची, रोज ते रामायण ऐकायचे. आणि ते ब्राह्मण असताना महाराजांच्या मुखातून रोज एक शब्द जायचा. काय जायचा? सीताहरण झाली, सीताहरण झाली. तुम्ही गेले 7 दिवस सांगता सीता हरण झाली, सीता हरण झाली. परत ती सीता झाली का? कळलं नाही? कळलं? सीता हरण झाली. ती म्हटलं हरण झालेली परत सीता झाली का? तू का म्हणे अशी जडबुद्धी, जड बुद्धीचा घोटाळा आहे का ना. म्हणजे काय काय माणसं किती हुशार असतील सांगता येत नाही. परवा एक गिराक पंढरपूरवरून आलं. पंढरपूरमध्ये काय झालं, माघवारी होती. आता माघवारी झाल्यानंतर गडी जरा आजारी पडला. म्हणलं डॉक्टरकडे जाऊन येतो. म्हणलं ये, गावाकडचा फेटावाला गडी होता आमच्या शिरूरचा. म्हणलं गेला दवाखान्यात, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे तपासणी बिपासणी केली, सगळी तपासणी झाली. डॉक्टरनं त्याला आपल्या गोळ्या बांधून दिल्या. ही एक पुडी, ही एक पुडी, हे 2 दिवसाचा डोस एवढा खा. एवढं खाल्लं की तुम्ही बरं होता. म्हणलं ठीक आहे. म्हणला डॉक्टर कवा खाऊ? म्हणला आता तुम्ही कुठं जाणार? म्हणला 12 वाजता इष्टीत बसणार आहे. बरं 12ला इष्टीत बसला की मग पहिलं खुराक खा, म्हणजे 1 डोस घ्या. ओके म्हणला. आता 1 डोस खाल्ला. म्हणला दुसरा कधी खायचा? म्हणला तुम्ही कुठं जाणार आहे? म्हणला शिरूरला जाणार आहे. हितनं दहिवडीत जायला किती वेळ लागेल? 2 तास लागेल. मग एक काम करा, दहिवडीत गेला की दुसरा खुराक. आता हा इष्टीत बसला. ह्यानं बरोबर 12 वाजता एक खुराक खाल्लं. खुराक म्हणजे गोळ्या. आता गोळ्या खाल्ल्यानंतर गाडी निघाली. कंडक्टरला सांगितलं दहिवडी आल्यावर मला उठव. आता कंडक्टर गडबडीत होता, बोलता बोलता फलटण आलं, ह्याला उठवलंच नाही. आता उठवलं तेव्हा म्हणला कुठं आलोय? म्हणला फलटणला आलोय. अहो मला दहिवडीत खुराक खायचं होतं. म्हणला गोळ्या खायला सांगितलं. अरे म्हणले आता हिता का? नाही नाही म्हणला डॉक्टरनं सांगितलं दहिवडीत खायला. ती फलटण मध्ये स्टँडवर उतारलं, दहिवडीची इष्टी पकडली, पुन्हा दहिवडीला आलं आणि मग गोळ्या खाल्ला. तू का म्हणे? आता असली गिरायक जर कीर्तनाला बसली तर बुवाचाही उद्धार आणि ऐकणाराचाही उद्धार. विठ्ठल ही जड बुद्धीची माणसं, यांच्या पुढे किती जरी गीता वाचली. सकाळी चल रामाची आहे तुम्ही म्हणताय म्हणून बरे. म्हणून महाराजांनी सांगितलं वारंवार वारंवार किती वेळा सांगायचं, अरे बाबा देव गुरुपाशी आहे. देव कुठे? गुरुपाशी. मग देव जर गुरुपाशी असेल तर जीवानं काय केलं पाहिजे? जीवानं काय केलं पाहिजे? देव कुठे? बरं सांगतात का नाही? संत महात्मे सांगून गेले का नाही? साधू संतांनी सांगितलं का नाही? बाबा रे भगवंताला आपलं करायचं असेल, देवाला आपलं करायचं असेल तर या मृत्यूलोकामध्ये तो भगवान परमात्मा गुरु जवळ आहे का नाही? मग या साधू संतांनी तो मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दावून गेले आधी येण्याचे पण ते चालू जाता,
न पडे गुंथा. म्हणजे साधू संतांनी जो मार्ग दाखवलेला, या मार्गाने जर हा जीव गेला तर नक्कीच त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य संतांचं आहे. विठाल. आणि मग संत महात्म्याने पहिली गोष्ट या मृत्यूलोकामध्ये जर आपण बारकाईने विचार केला तर आत्मा हा देह धारण करून या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केलेला आहे. आत्म्यानं देहाचा धारण केला म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. भगवंतानी संत रूपाने अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर या संतांनी पहिलं कार्य जर या मृत्यूलोकामध्ये काय केलं असेल तर झोपलेल्या जीवाला जाग करण्याचं कार्य केलं. काय केलं? उठा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा वाचा, सुखवीर थाजा माझा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, झोपलेल्या जीवाला जागा करण्याचं कार्य केलं. उठा जागे व्हा. प्रत्येक जीवाला जागा करण्याचं कार्य माझ्या संतांनी केलं. नुसतं जागा केलं नाही. पक्का बाबा काय सांगितलं? या रे या रे या रे या रे या रे लान थोर, या रे या रे लान थोर, या रे या रे लान थोर, या रे या रे लान थोर. आते भजते नारी नर, आते भजते नारी नर, भजती नारी नर, भजती नारी नर. करावा विचार कुणाची, करावा विचार गेलता कोणाची. काय या सर्वांना जवळ केलं. महाराज नुसतं जवळ केलं नाही तर या संत महात्म्यानी, खरं सांगू का महाराज, या सद्गुरुनाथांनी फक्त तुमच्या माझ्यावर फक्त दृष्टी टाकली. या संतांनी काय केलं? 42-44 वर्ष चाललेला सप्ताह आहे आणि या 44 वर्षामध्ये तुमच्या सद्गुरूंना तुम्हाला बाबा काय दिलं असेल ना, तर त्या सद्गुरूंना तुमच्यावर जी दृष्टी टाकली ना, त्या दृष्टीचं सामर्थ्य किती मोठं आहे माहिती आहे का? त्यांची दृष्टी त्यांची दृष्टी होता पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण. त्यांची दृष्टी होता पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण, करती अपूर्णासी पूर्ण. म्हणजे साधू संतांची नुसती दृष्टी जर जीवावर पडली तर अपूर्ण असणार ज्ञान सुद्धा पूर्ण करण्याचं सामर्थ्य संतांच्या जवळ. व अशा संतांची दृष्टी ज्यावेळी जीवावर झाली त्याचा परिणाम काय झाला तर त्या भगवान परमात्मापर्यंत जाण्याचा सुखाळ असा मार्ग तुम्हाला प्राप्त झाला. महाराज या साधू संतांनी त्या भगवंतापर्यंत जात असताना प्रत्येक जीवाला जाग केलं, सावध केलं आणि मायेनं व्यापलेला या सृष्टीमध्ये जीव अडकलेला आहे आणि जोपर्यंत या मायेचा ऱ्हास करत नाही तोपर्यंत त्या भगवंताचं दर्शन तुम्हाला घडू शकत नाही. म्हणून आमच्या नित्यपाठामध्ये सांगितलंय, मायेचा नाश करायचा असेल माया जागनाचे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी. माया जागनाचे या नामे करुणी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी, प्रीती चक्रपाणी असू द्यावी. महाराजांनी सांगितलं, काय सांगितलं? माया जाळ नासे, मायेचा नाश, माया जाळ नासे या नामे करुणी. कशाने नाश केला जातो? नामाने केला जातो. कशाचा नाश केला जातो? मायेचा नाश. बर का? कशाने केला जातो? नामाने. पण त्याच बरोबर प्रीती चक्रपाणी, कुणावर प्रेम पाहिजे? देवावर प्रेम पाहिजे. नुसत्या देवावर प्रेम सांगितलं का हो महाराज? असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी. कुणाच्या? असो द्यावी प्रीती साधूच्या पायासी, कथा कीर्तनासी.
आता सहज वेळ आलायच म्हणून सांगतो. आता महाराज पकाबुवा काय ऐकलं? नाम ऐकलं. आपण काय ऐकलं? नाम ऐकलं. नामाने काय होतं? मायेचा नाश होतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे नाम असेल तर मायेचा नाश. आता माझा असा प्रश्न आहे, अनेक वर्ष झालं तुम्ही सर्व मंडळींना अनुग्रह घेतलेला आहे. बरोबर आहे का नाही सर? अनुग्रह झाला. बरोबर आहे. महाराजांनी तुम्हाला नाम दिलं, तुम्ही नाम घेतलं, रोज नाम जपतो का नाही? रोज नाम जपतो. पण रोज नाम जपूनही त्या नामानं जे प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही. नामानं जे प्राप्त व्हायला पाहिजे ते झालं का? आता सद्गुरूंच्या मुखातून मिळालेला शब्द नाम म्हणून तुम्ही आम्ही घेतला. आम्ही सद्गुरूंना दिलेला शब्द घेतला, पण माझ्या तुकोबरायाचा अभंग आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार आणि बाबाजी आपुले. अहो मी नाम विचारतोय. बाबाजी आपुले आणि मंत्र दिला. आता नाम कोणाला म्हणायचं, मंत्र कोणाला? नाम कोणाला म्हणायचं? बाबाजी कोण? तुकोबारायांचे श्रीगुरु. तुकोबारायांचे श्रीगुरु कोण? बाबाजी. सांगितलं काय? बाबाजी आपुले सांगितले नाम. नाव सांगितलं असतं ना तिथं. बाबाजी आपुले सांगितले नाव असं म्हटले असते का नाही? पण सांगताना काय सांगितलं? बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला. नाम सांगितलं का मंत्र दिला? अरे नाम सांगितलं का मंत्र दिला? मंत्र दिला नाही. मग खरी किंमत कुणाला आहे? मंत्राला खरी किंमत आहे का सद्गुरूला किंमत? किंमत कोणाला? दिलेल्या नामाला का नाम ज्यांच्या मुखातून प्राप्त होते त्यांना? अहो शब्द 2 अक्षरीवर ना फार छोटे, फार छोटे. 2 अक्षरामध्ये ते नाम आहे का नाही? पण त्या नामामध्ये ते सामर्थ्य नाही. पण त्या नामामध्ये जर गुरुमुखातून निघालं तर त्या नामामध्ये ते सामर्थ्य तयार करण्याची पावर सद्गुरूंची असते. म्हणून दिलेल्या शब्दाला सुद्धा नामात रूपांतर करण्याचा महिमा सद्गुरूंचा आहे. कळलं का? आम्ही शब्दाचं नाम जपतो आणि ज्या दिवशी गुरुचं नाम जपाय सुरुवात करताल त्यावेळेस भगवंताचं दर्शन आटळे. विठाला म्हणून मला मग अशी बाबा म्हणला त्या दरेकर बाबांच्या बरोबर बऱ्याच ठिकाणी फिरायचं योग आला, बऱ्याच ठिकाणी बरं का. पण ती म्हणला किती मोठा ऑफिसर असला का नाही तरी भेटच. सकाळी काहीतरी इथं खुर्च्यावर कार्यक्रम झाला ना. आता महाराज बसले होते आणि महाराजांच्या शेजारी येऊन ते आपले बसले होते. कोण होते ते? केंद्र प्रमुख होते. आता ती साधा गडी आपला म्हणून ऐका ना दरेकरांची इकडे धडपड चालू झाली. महाराजांच्या शेजारी येऊन बसला. त्यांना माहित आहे हो शब्दापेक्षाही देणारा मोठा असतो. म्हणून त्यांच्या सानिध्यामध्ये जो बसतो तो त्या योग्यतेचा असावा लागतो. कारण आपल्या नित्यपाठात सांगितले ज्याची त्याला पदवी इतरांना. म्हणून लक्षात ठेवा या मृत्यूलोकामध्ये जी जायदाद असते ना, जायदाद प्रॉपर्टी, बाबा इकडं तिकडं बोंबलत हिंडून फायदा होत नाही. ह्याच्या त्याच्या मागं लागून फायदा होत नाही. प्रॉपर्टी जी असते ना ती बापाच्याच नावची प्रॉपर्टी लेकराला मिळती, चुलत्याची मिळत नाही. आपला बाप हा आपला सद्गुरू आहे आणि सद्गुरू जे ज्ञान देऊ शकतो तो चुलता कधी देऊ शकत नाही. विठाल या जगतामध्ये जे ज्ञान संतांच्या जवळ आहे, जे सद्गुरूंच्या जवळ आहे, माणसं साधू संतांचं फक्त ऐकत्यात, कृतीमध्ये ते नसतं. पण एवढं लक्षात ठेवा त्या भगवंताला जर तुम्हाला आपलंसं करायचं असेल तर या मृत्यूलोकात संताशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. कुणाचे पाय धरायला सांगितल्यात? संतांचे. म्हणजे देवाला जर प्राप्त करायचं असेल तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. हे सामर्थ्य संतांचे. आणि म्हणून प्रत्येक जीवाला भगवंताला आपला करायचंय.
प्रत्येक जीवाचं या मृत्यूलोकामधलं ध्येय काय असेल तर भगवंताची प्राप्ती. आणि जोपर्यंत तुम्ही देवाला प्राप्त करत नाही तोपर्यंत या मृत्यूलोकातून तुम्ही सुटणार नाही. विठ्ठल. आणि मग आता देवाला प्राप्त करण्यासाठी पहिली गोष्ट देवाला आवडतं ते देणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? जे देवाला आवडतंय ते देणं गरजेचं आहे. आणि या मृत्यूलोकामध्ये भगवंताला काय आवडतं? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता मला सांगा, बाबाजी आपले सांगितलेले नाम आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणजे क्षणोक्षणी कुणाचं स्मरण केलं पाहिजे? क्षणोक्षणी कुणाचं स्मरण केलं पाहिजे? सद्गुरूच्या नावाचं केलं पाहिजे का सद्गुरूच्या मूर्तीचं? स्मरण कुणाचं केलं पाहिजे? क्रिया चालू आहे, क्रिया चालू आहे, पण चालू असणाऱ्या क्रियेमध्ये सुद्धा ध्यान कुठं पाहिजे? मग सद्गुरूंची मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर येत असेल, सद्गुरूंची मूर्तीचं दर्शन जर आपल्याला घडत असेल, नक्कीच तिथं नाम चालू. आणि सद्गुरूंचं दर्शन कमीत कमी मी म्हणतो 24 तासातून कमीत कमी एकदा तरी, उठल्यावर तरी, झोपताना तरी. ऐका ना, पहिली गोष्ट माणसांना अजून सद्गुरूच कळ नाही. माणसांना सद्गुरू का नाही काय नाही गेलतो पर कंदीच्या सप्त्यात अण्णा होते, अण्णांच्याकडून माळ घातली झालो. अरे येड्या, नुसती माळ घातली नाही, नुसती माळ घातली का? अरे आई वडिलांनी जन्म देण्याचं कार्य केलं, पण जन्म मरण भेदण्याचं कार्य अण्णांनी केलं, याची जाणीव तुला कधी होणार? आई वडिलांनी जन्म देण्याचं कार्य केलं, पण अण्णांच्यावर आल्यानंतर तुळशीची पवित्र माळ ज्यावेळेस घालतोस ना, त्यावेळेस जन्म आणि मरण भेदण्याचं कार्य अण्णांनी केलं. नवे नवे या मृत्यूलोकातून तुला मुक्त करण्याचं कार्य सद्गुरूने केलं. हे सामर्थ्य त्यांचं आहे. विठ्ठल. भगवंताला आवडणारं नाम अखंडित जीवापाशी चालणं गरजेचं आहे. मग असं नाम ज्या वेळेस घेतलं जातं, सद्गुरूंची मूर्ती जर डोळ्यासमोर असेल घेत, म्हणून असं असणारं नाम पहा. जीवाला गरज आहे देवाची, जीव लागलाय देवाच्या माग, जीवाला गरज आहे देवाची, पण देवाच्या माग लागून देवाची प्राप्ती होत नाही. देवाला आवडणारी वस्तू द्यावा लागती, आणि ती वस्तू म्हणजे नाम आहे. जिथं नाम आहे तिथं भगवंत आहे, जिथं नाम आहे तिथं देव आहे. म्हणून नाम घ्या, देव समोर हजर राहिल्याशिवाय राहणार. एवढं सामर्थ्य त्या नामाचं. मग असं जे नाम आहे, कारण या मृत्यूलोकामधून त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही किती वशिला लावायचा प्रयत्न करा, ते घेणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा. अरे उलट जपलं एवढा मोठा पापी वाल्या, किती पापी होता, एवढं अघटित असं पाप त्याच्याकडे होतं. भगवंताचं नाम सुद्धा सरळ घेता येत नव्हतं, पण उलटा जपलं. तरला का नाही तरला? मग तो जर उलटा जपून तरत असेल तर आपण का तरणार नाही? अरे वाल्या तरला यात नवल नाही, पण टाकलेला पत्थर दगड सुद्धा तरला. कशाने तरला? नामाने तरला. महिमा कशाचा आहे? नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा, तुझे नकळे मे.
तुला नाही माहित हा महिमा कुणाचा आहे, हा नामाचा महिमा आहे. पण असं असणारं नाम ज्यावेळेस गुरुमुखातून घेतलं जातं त्यावेळेस त्याला हे सामर्थ्य प्राप्त होतं. आणि म्हणून जीवाला देवाची गरज असेल तर नाम घेणं गरजेचं आहे. आणि नाम ज्यांच्यापासून प्राप्त होतं त्या सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तुम्ही सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत तुम्हाला भगवंताची प्राप्ती सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. महाराजांनी सांगितलं सद्गुरूला शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. किती सोपं आहे. आपण देवासाठी अनिल काका पळतोय का ना, काय गरज आहे का? किती सोपं आहे, किती सोपं. देवाच्या मागे लागलेली मंडळी कापाकापी करून देव भेटत नाही. मी आज सांगतो, तुम्हाला वाटतं बोकडं कापली म्हणजे देव भेटतो, अजिबात नाही. तुम्ही देवाला मारताय, तिथं तुम्ही जीव घेताय. जसा माणसात देव आहे तसा त्या जनावरात पशु देव आहे. आता देवाला कापून देव भेटल का हो सर? भेटल का? भेटल नाही भेटणार. मग जर परमार्थ करत असताना देव ओळखता येत नसेल, देव कळत नसेल तर मी म्हणतो शांत राहा. पण हे करू नका, हे पाप आहे. म्हणून देवाला जर प्राप्त करायचं असेल तर सोपा मार्ग आहे, सद्गुरूला शरण जा. आणि जो कोणी या मृत्यूलोकामध्ये सद्गुरूला शरण गेलेला आहे त्याला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे. सद्गुरुशी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय. अरे बाबा दुसरा कोणताही उपाय नाही, धरी सद्गुरूंचे पाय. काय धराय सांगितले? सद्गुरूंचे पाय धराय सांगितले. म्हणजे या जगतामध्ये भगवंताला जर प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर असणारे सद्गुरू. आणि सद्गुरूंची प्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती. देवाची प्राप्तीपर्यंत आलो आपण. देव भेटला, सद्गुरूला शरण गेलं. आता त्याच्यातून नाही आणखीन म्हणणार भाव प्रपंच आहे. आमचा पप्पा तर नेहमी म्हणतो काय सांगायचं भाऊ, आला का नाही अर्धा तास का मोठ्यात आला की नुसता हा 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 करणार आणि भाऊ येऊ. मी म्हटलं का रे? नाही येतो आता, सकाळ दुटीव जायचे. त्याचाही दोष नाही, ही माया आहे. हे काय माया. आणि हे केलंच पाहिजे, आहे का नाही? केलंच पाहिजे. पण बाबा तुझ्यासाठी एक सोपा मार्ग सांगतो, चिंता करू नको. एक लक्षात घे, गंगा वाहत असते, गंगा वाहत असते. त्या गंगेत अनेक नद्या नाले ओढे येऊन मिळतात का नाही? बरं एकदा त्या गंगेला नद्या नाले ओढे येऊन भेटले की ते नाले नद्या नाले ह्यांचं स्वरूप काय होतं? गंगामय होतं का नाही होत? त्यांचं स्वरूप कसं होतं? गंगेसारखंच होतं का नाही? का त्याला म्हणता तुम्ही ओढा नाला काय म्हणता का नाही? एकदा सद्गुरूंच्या सान्निध्यात आलो की ही ओढा नाला काय ती म्हणतात गटार, हे जर त्या गंगेत मिळालं की याचं स्वरूप कसं होतं? गंगामय होतं. बर आता जर त्या गंगेतून याला वेगळं करायचं म्हटलं, या ओढ्याला या नाल्याला पुन्हा वेगळं करायचं म्हटलं तर जुळल जुळल. मग कशाला चिंता करताय? ज्या दिवशी मालकाने गळ्यात मंगळसूत्र बांधलंय ना आणि ज्या दिवशी लगीन लागलंय ना त्या दिवशी त्या गंगेशी एकरूप झालोय आपण, त्या गंगेशी एकरूप झालोय. आता काही का व्हायना, कसलंय काय संकट येऊन द्या, चिंता करायची गरज. तुझा उद्धार ठरलाय काय तर होणारच. माऊलीनं सांगितलं ना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धळलो. कारण गुरुकृपा माझ्यावर झाली. माझ्यावर काय झाली? गुरुकृपा. मग ज्या दिवशी मंगळसूत्र मालकाने घातलंय त्या दिवशी आपल्यावर गुरुकृपा झाली. म्हणून लक्षात ठेवायचं, आपलं सोनं झालंय. काय झालंय नाना? नाना काय झालं? सोनं झालं. का सोनं झालं? परिसाला चिकाटला. पण तुम्ही काय परिस बनवू नका, एखाद्या लोखंडाचं सोनं करायचा प्रयत्न करून. सध्याच्या काळात माणूस गुरुला चिकाटला, काय अनिल काका, परिसाला चिकाटला की तो म्हणतो माझं सोनं झालंय. पण त्या सोन्यामध्ये ती पावर नसती बर का.
ते लोखंडाचं सोनं करू शकत नाही. कोण? जे महाराजांना चिकाटलंय ना त्याचं सोनं झालंय, पण त्या सोन्याला जर एखादा चिकटाय गेला आणि तुमचं किती काय होऊन द्या, तुमच्या सोन्याचं किती जरी तोडलं मोडलं तरी तुमचं लोखंड काय होत नाही. तुमचं भलं झालं इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही तरला, पण तुम्ही एखाद्याचा उद्धार करायचं ठरवलं तर तुमचं ते काम नाही. कारण ज्याची त्याला पदवी, ज्याची त्याला पदवी इतरांना साजे. म्हणून तुमचं माझं भाग्य आहे की आपण अशा परिसाच्या सानिध्यामध्ये आलो की त्या परिसानं तुमच्या माझ्या आयुष्याचं सोनं केलं. नुसतं सोनं नाही केलं महाराज, तर या मृत्यू लोकांमधून तरुण जाण्याचा चांगला मार्ग सद्गुरूच्या कृपेनं तो प्राप्त झाला, उद्धार झाला, तरलो. ही फक्त माझ्या श्री गुरूंची कृपा आहे. विठ्ठल म्हणून सर्व मंडळी गेली महाराज. आजपर्यंत अनेक परमार्थ करणारी मंडळी पाहिली, मोठ्या मोठ्यांच्या फदीच्या झाले तो. आज मला सांगा, भगवंताला प्राप्त करण्यासाठी मोठ्या मोठ्या माणसांच्या फजित्या झाल्यात, अजूनपर्यंत देवाची प्राप्ती झाली नाही. गेला का ना जडभरत राजा हरणी गरबा गेला आणि घाला तो घातला. म्हणजे मोठ्या मोठ्यांच्या फजित्या झाल्यात. कशामुळे झाल्या? ही असणारी वासना जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत त्या भगवंताचं दर्शन घडू शकत नाही. मग ही वासना नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग. माझ्या तुकोबारा यांच्याकडे काही मंडळी गेली, तुकोबारायाला हा प्रश्न विचारला, काहीतरी याला पर्याय काढा. ही वासना जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आम्हाला ते प्राप्त होणार नाही. मग तुकोबारायाने सांगितलं, येड्यानो, याच्यासाठी काही अठ्ठास करायची गरज नाही. या मृत्यूलोकामधील सगळ्यात सोपा मार्ग माझ्याजवळ आहे, सोपा साधा मार्ग माझ्याजवळ आहे. काय करा? अभंगाचं पहिलं चरण. संत चरण सांगितला. काय करा? ही वासना नष्ट करायची ना. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. पा, ही वासना आहे ना, वासना सोडावो, पण ही वासना ज्याच्यापासून उत्पन्न होती ते बीज सुद्धा नुसतं जाऊ नये, त्याची राख रांगोळी करण्याचं सामर्थ्य या संत चरणामध्ये बघा. आणि तुम्ही जी गुरुपूजा करता त्या गुरुपूजेचं सामर्थ्य लक्षात ठेवा. तुम्ही गुरुपूजा करता त्या दिवशी काय करता? सद्गुरूंच्या चरणावर पाणी घालता, तीर्थ घालता, पाय पुसून घेता, गंध लावता. आणि ज्या वेळेस पहा सद्गुरूंच्या चरणाची पूजा झाल्यानंतर असणारे त्यांचे 2 अंगठे त्याला आपण धरतो आणि स्पर्श केल्यानंतर त्या अंगठ्याचं महत्व काय माहिती आहे का? गंगेचं पुण्य जेवढं प्राप्त करतो ना आपण स्नान केल्यावर, त्याच्या कितीतरी पटीनं त्या चरणाच्या अंगठ्यातून मिळालेलं पुण्य जीवाला तारणारं असतं. हे का माहिती? एवढं सामर्थ्य. म्हणून कधी बघा दर्शन घेताना माणसं काय धरतात? सद्गुरूंचे काय धरतात? अंगठ्या धरतात म्हणा. का धरतात? तेच आम्हा गंगा स्नान काहीतरी आहे बघा आपल्या एका अभंगात आहे, गुरु चरणाची माती तीच माझी भागीरथी. हा, पुढे काय? गुरु चरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्थान. संध्यास्थान बघा. गुरु चरणाचे ध्यान तेच माझे संध्यास्थान. म्हणजे एवढा मोठा महिमा त्या गुरुपूजेचा आहे. आणि म्हणून ती गुरुपूजेचं सामर्थ्य बारीक नाही. मी गेल्या वर्षी कीर्तनाचं सांगितलं होतं, धन्य धन्य गुरुराया, आहे का नाही? ब्रह्मभूत होय काया
काय सांगितलं? धन्य धन्य गुरुराया ब्रह्मभूत होय काया, कार्य करिता गुरुपूजा त्याची पूजन अधोक्षजा. म्हणजे साक्षात विष्णूची पूजा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ना, ते पुण्य सद्गुरूंच्या पूजेनं प्राप्त होतं. आणि अशी गुरुपूजेचा जो कार्यक्रम तुम्ही करता, खरं सांगा बरं, कुणाच्या ध्यानात मनात असेल का याचा महिमा काय असेल का? 44 वर्ष चाललेला कार्यक्रम आहे, 44 वर्ष गुरुपूजा चालू आहे. पण ह्या गुरुपूजेचं सामर्थ्य काय हे किती लोकांच्या लक्षात आलं? अरे मोठ्या मोठ्या लोकांना जे जमणार नाही, जे साध्य होणार नाही, ते सहज तुमच्या श्रीगुरूंच्या कृपेने तुम्हाला प्राप्त झालं. मग का म्हणू नाही बाबा आम्ही भाग्यवान आहे? का भाग्यवान आहे आम्ही? आम्ही भाग्याचे भाग्याचे दासन साळ महाराजाचे, दासन साळ महाराजाचे. आम्ही भाग्याचे भाग्याचे दासन साळ महाराजाचे, दासन साळ महाराजाचे. खरंच आम्ही भाग्यवान आहे. कारण आम्ही दास कुणाचं आहे? रसाळ महाराजांचा. रसाळ महाराजांचा महिमा बारीक नाही. देव भेटल हे सोडून द्यावं, देव कधी भेटल बघूया आम्ही परत, त्याची आम्हाला गरज नाही. पण आजही या कलियुगामध्ये देहावर कोणताही प्रसंग आला आणि त्या मालकाचं नाव जर घेतलं तर काळाला सुद्धा बाजूला करण्याचं सामर्थ्य त्यांचं आहे. पहा, आज या संतभूमीमध्ये समर्थ गुरुदेव दादांचा असणारा वास, गुरुदेव अण्णांचा असणारा छत्रछाया, त्या भूमीमध्ये योगायोगाने एका गुरुभक्ताची गोष्ट आहे बरं का. मी सामर्थ्य सांगतोय संत चरणाचं, रज धुळीचं सामर्थ्य सांगतोय. गारवडीचा असणारे गुरुभक्त नाना म्हणतात त्यांना. नाना बैलगाडीमध्ये काहीतरी असतं, ते लागला खिळा, एवढी जे खिळा त्यांच्या देहामध्ये घुसला पायामध्ये, आणि एवढी मोठी जखम झाली. कोरेगावला दवाखान्यात गेले, गोळ्या औषधे केले, भरपूर सगळ्या गोष्टी करत गेले, पण त्याच्यातून पाणी जायचं थांबलं नाही. शेवटी आपल्याला माहिती आहे फलटणमध्ये असणारा राऊत डॉक्टर सगळ्यात मोठा आहे. 1 महिन्याने त्या राऊत डॉक्टरकडे गेले. आता राऊत डॉक्टरकडे तरी फरक पडेल. राऊत डॉक्टरने सांगितलं, बाबा रे, ही जखम जर सुकायची असेल तर याच्यावर सगळ्यात भारी गोळी ही 118 रुपयाची गोळी. किती रुपयाची? 118 रुपयाची गोळी, ही शेवटची गोळी. आता याला पुढं औषध, बिचारानं ती 118 रुपयाची गोळी खाल्ली तरी त्या जखमेतून येणारं पाणी थांबलं नाही. आता करायचं काय? समर्थांचा महोत्सव होता, समाधी महोत्सव होता, आणि त्या सप्त्यामध्ये तो गुरुभक्त त्या ठिकाणी आला. बसता येई नाही, देहाला त्रास होत होता, करायचं काय? आणि शेवट ज्यावेळेस अनेक अभंगाच्या माध्यमातून आपण ऐकलं गेलं की संतांचा महिमा, संत चरणाचं सामर्थ्य, अनेक गोष्टी ऐकतो, त्यावेळेस मनाच्या अंतकरणापासून ज्यावेळेस एखादी गोष्ट त्या माणसाची निघते ना, ती सद्गुरूंच्या पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस त्यांनी निश्चय केला, अरे अनेक अभंगातून आपण ऐकलेले संत चरणाचं महत्व आपण ऐकलेले, त्या धुळीचं महत्व ऐकलंय. ही तर संत भूमी आहे हो, ही संत भूमी आहे. संतांच्या चरणाचं सामर्थ्य सोडा, पण ज्या संत भूमीमध्ये अनेक संतांचा मंदिरारी या ठिकाणी वास्तव्य करते, अशा भूमीमध्ये आपण आलोय. आणि मग म्हणला नक्कीच याच्यामध्ये ते सामर्थ्य असेल. महाराज, ज्या जखमेतून पाणी निघत होतं त्याच जखमेमध्ये संत भूमीतली माती उचलली आणि त्या पट्टीवरून सगळीकडे चोळली. चोळल्यानंतर विचार केला, जे घडल ते घडल, एकतर पायी काढावं लागेल, नाही तर काहीतरी मात्र नक्की ह्याच्यातून हमखास आपल्याला कळेल. कर्म धर्म सहयोगाने कार्यक्रम झाला. घरी गेला. घरी गेल्यानंतर 4 ते 5 तासामध्ये ज्यावेळेस ती पट्टी काढली, त्या पट्टीतून पाणी येणं थांबलं. पाणी थांबलं. 1.5 महिना डॉक्टरच्या बापानं, डॉक्टरच्या गोळीनं ज्याचं पाणी थांबलं नाही, ते पाणी संत भूमीतल्या मातीनं जर क्लिअर होत असेल तर ते चरणांचं सामर्थ्य किती मोठं असेल, किती मोठं असेल. सामर्थ्य भारी काय का? पण खरं सांगू का, ज्या वेळेस माणसाचं सगळं संपलं जातं आणि कुठेही पर्याय शिल्लक राहत नाही ना, आणि त्यावेळेस त्या अंतकरणापोतून निघणारी जी धाव आहे ती त्यावेळेस गरजेची असते. गुरुदेवांना नेहमी सांगतात बघा कीर्तनात, द्रुपदी जोपर्यंत लुगडं वडत होती तोपर्यंत देव आला नाही. ज्या दिवशी लुगडं वडायचं सोडून दिलं त्या दिवशी देवानं तिथं धाव घेतली. घेतली का नाही घेतली?
म्हणून तशी तुमची अवस्था पाहिजे. तुम्ही सर्वस्वानी त्यांच्यावर टाका, मेलो तरी चालेल. आता पाणी काय पाय काढावा लागला तरी चालेल. पण ज्या वेळेस ही अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होती त्यावेळेस देवाच्या बापाला नाही, त्या देवाचा बाप असणारा आपला गुरु सुद्धा आपलं कार्य पूर्णत्वाला केल्याशिवाय राहत नाही. हे सामर्थ्य संतांचं आहे. विठ्ठल अशी वासना नष्ट झाली की मग लक्षात ठेवा, हा संत चरणाचं ते सामर्थ्य आहे की जी वासना आहे खरोखर त्या भगवंतापर्यंत जाणाऱ्या मार्गामध्ये येणाऱ्या वासनेला नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्या चरणामध्ये. म्हणजे अशा संतांच्या चरणाचा स्पर्श झाला की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असणारी वासना नष्ट होते. नष्ट नाही तिची राख रांगोळी होते. आणि एकदा का ही वासना नष्ट झाली की नक्कीच देवाला आवडणारं तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं. काय होतं? मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, मग राम नाम उपजे आवडी, मग राम नाम उपजे आवडी, उपजे आवडी. वासना नष्ट झाली की प्रत्येक जेव्हा मग राम नाम उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागू. आणि प्रत्येक जीव सुखासाठी धडपडतोय. आज तुमचा माझा परमार्थ करण्याचा उद्देश काय असेल तर सुखाची प्राप्ती. पण सुख ज्या ठिकाणी शोधलं जातं ते तर दुःखाचं मूळ आहे. ऐका नाही, तुम्ही आम्ही सुख पाहतो पण सुख कुठं पाहतो? संसारामध्ये. आणि संसार कसा आहे? संसार दुःखामुळं चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे. संसार हे दुःखाचं मूळ आहे. म्हणून ज्या संसारामध्ये आपण सुखाची अपेक्षा करतो तिथं सुख प्राप्त होत नाही. या मृत्यू लोकामध्ये सुख एकाच ठिकाणी एकच आहे बरं का. सुख कोण आहे? सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, रूप आहे तुझा कोणी सांगा, सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, रूप आहे तुझा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका. पैसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती हे जीवाला खऱ्या अर्थानं सुख आहे. खऱ्या अर्थानं मग असा पांडुरंग परमात्मा प्राप्त करायचा असेल तर तिथं नावडीनं ते नाम घेणं गरजेचं आहे. जिथं नाम आहे तिथं भगवंताची प्राप्ती. म्हणून प्रपंचामधलं सुख हे घटणार आहे आणि परमार्थाचं सुख वाढणार आहे. बाबा म्हणशील कसं काय भावा असं म्हणताय? प्रपंचात तर लय सुख आहे का नाही? बाबा म्हणाल का नाही? काय सांगताय भाऊ, रात्रंदिवस प्रपंच करतोय, सुखच सुख आहे. खरं सांगा बर, सौरभ लग्न झालं का? नाही झालं? फक्त मला एवढंच सांग, लग्न व्हावं असं वाटतं का? असं असं वाटतं का लग्न व्हावं? असं वाटतं का की या जगामध्ये लग्नासारखं दुसरं सुखच नाही? हे खरं बोलावं माणसानं. वाटतं का नाही वाटतं? आकाशला विचार. नाही नाही, त्याच्याकडे नंतर आहे, त्याच्याकडे नंतर यायचंय. खरं सांग फक्त, होय त्याच्यासारखं दुसरं सुख आहे का? पटपट बोलावं बाबा, सांग. हो म्हण की, नाहीतर नाही म्हण. खरं बोल की. अरे टाळ घेतला येड्या.
नाही नाही लग्न व्हावं असं वाटतं त्याच्यासारखं दुसरं सुख नाही वाटतं का नाही वाटतं का नाही आहे का नाही बरोबर आहे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आनंद एकदा फक्त माझं वाजून द्या एकदा काय वाजून द्या शुभमंगल आता सावध बर ती म्हणतंय बर का आता सावध ते कुणाला सावध करतं माहितीये का ज्याला अगोदर वाटत होतं माझं व्हावं आणि ज्याचं लागलं प्रपंचातलं सुख आहे बघा जोपर्यंत होत नव्हतं तोपर्यंत सुख आहे झाल्यावर बरं वाटतंय वाजून गेल्यावर नको वाटतंय म्हणजे प्रपंचाचं सुख वाढणार आहे का नाही कसं वाढतं बघा ऊस असतो ऊस ऊस ऊसाला मुळाची बाजू असते व वाड्याची बाजू असते का नाही वर असते का नाही काही माणसं प्रपंचामधली मुळाकडून सुरुवात करतात खायला जिथं मुळ्या असतात ना मुळ्या त्या बाजूनं तिथं गोडी कशी असती गुरुजी भरपूर गोडी असते का नाही खालच्या बाजूला ऊसाच्या भरपूर असते ते जर खात 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 वाड्याच्या बाजूला आला तर तो कसा होतो ऊस चव कमी होती का वाढती कमी होती आहे का नाही म्हणजे खालती जी गोडी होती ती वर आल्याबरोबर कमी होत जाती संसार असा आहे बरं का खालून खाताना गोड वाटतो पण खात 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 वर आला की तो तुरड बनत जातो आणि परमार्थ वेगळा आहे परमार्थ कसा आहे पहिल्यांदा माळ घाल म्हणलं नको वारीला या म्हणलं नको बळजबरी करायची गडी गोतवायचा एकदा न्यायचा दोनदा न्यायचा पहिल्यांदा पानसट असणारा परमार्थ खात 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 चाकत 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 ज्यावेळेस जातो आणि ज्यावेळेस शेवटच्या अवस्थेला जातो अति गोडी सर्वोच्च गोडी त्याला त्या ठिकाणी प्राप्त होते म्हणून परमार्थातलं सुख हे वाढत जात असतं आणि प्रपंचातलं सुख घटत जात असतं हे सामर्थ्य प्रपंचात आणि परमार्थ प्रपंच घटणार आहे आणि परमार्थात वाढणार आहे विठ्ठल आणि म्हणून आवडीनं रामनाम घेतलं जातं बरं एकदा वासना संपली षडविकार संपले माणसाच्या पसलं जवळचा सगळा राज झाला साधू संतांच्या कृपेने देह पवित्र झाला असणारा जीव देवपदाला पोचला ऐका नाही गोडीच राहिली नाही प्रेम राहिलं नाही सगळं संपलं आता जीवनामध्ये फक्त देवावर असणारं प्रेम तो देव आणि मी भक्त ही अवस्था झाल्यानंतर त्या भक्ताचं लक्षण आहे भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास आणि विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन कुणाचा जिथं भगवंताचं नामस्मरण चालू आहे जिथं नाम जपलं जातं त्या मनुष्याची ही अवस्था आहे आणि एकदा का या अवस्थेला मनुष्य गेला की मग त्याच्या जीवनामध्ये दुःख शिल्लक राहत नाही फक्त सुख सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतं आणि एकदा का या रामनामामध्ये त्याला गोडी चालू झाली की त्याचा परिणाम जीवनामध्ये अलौकिक असणाऱ्या सुखापर्यंत जीव पोहोचला जातो आणि एकदा का तिथं पोहोचला की सांगायची गरज नाही की हा जीव काय करतो हे सांगायची गरज नाही ते त्याच्या देहावर उमटलं जातं अभंगाचं तिसरं कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे 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 हृदय
नाम घेतलं जातं त्या ध्येयाची अवस्था, त्या भक्ताची अवस्था आहे. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. कंठामध्ये एकदा का भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नाम जपलं की त्याच्या मुखातून तो गोडवा निर्माण होतो. डोळ्यामधून असणार प्रेम दिसतं. सांगायची गरज नाही, कोण जे जाणती ते तैसे असत. सांगायची गरज आहे का? एखाद्या मुलीचं लग्न झालं, दिवस गेला, सांगायची गरज आहे का? ती तिच्या देहावर ते उमटत आणि तिच्या देहावर ते उमटतं. जसं ते जाणता येतं की या मुलीला बाबा दिवस गेलेले आहेत, हे सांगायची गरज नाही, तिच्याकडे पाहिल्याबरोबर ते लक्षात येतं. तसं मोठं मोठं गंध लावणारे, मोठ्या मोठ्या माळा घालणाऱ्या माणसांना सांगायची गरज नाही. तुम्ही परमार्थ किती करताय ते तुमच्या देहावर. नाहीतर काय काय महाराज दिवसभर गादवातारच फेडत नाही. खरोखर सांगतो, ढोंग्या सोंग्याचा परमार्थ कलियुगात जात चाललाय. सध्याच्या काळात ढोंगी सोंगी परमार्थाची सोंगा आणणारी जगामध्ये इतकी वाजलेत या, त्याच्यामुळं आज जी अवस्था वाईट आहे त्याचं कारण ते बघा ना. खरी बाजूला राहिली, सत्य बाजूला राहिलं, पण डुप्लिकेट मालाने बाजार व्यापलेला आहे. आज बाजार कुणी वापलेला आहे? अहो दिसत ना, ओरिजिनल पेक्षा भारी दिसत ती आहे का नाही. ती पोत्याही काय येते ती बघा बाजारातल्या बाया, आहे का नाही. तुमचं ओरिजिनल सोनं काय चांगलं दिसत, त्याच्यापेक्षा त्याच्याकडे असणार पॉलिश केलेलं एक नंबरचा का. हा खेळ आहे. त्याच्यामुळे सद्गुरू ओळखणं, संत ओळखणं सगळ्यात अवघड आहे कलियुगामध्ये. दोन्ही दिसती सारखी. सोपं नाही. तुमचं माझं भाग्य आहे, खरोखर तुमचं माझं भाग्य आहे. कारण या मृत्यूलोकामध्ये देव लगेच भेटेल, पण संत भेटणं अवघड आहे. देव लगेच भेटेल, देवाला भेटणं अवघड नाही, पण संत भेटण्यासाठी पूर्व पुण्य लागतं. संत भेटण्यासाठी ठेवा लागतो. संत भेटणं बहु अवघड आहे. संत भेटी आणि संतांची ओळख संत मेल्याशिवाय जगाला कळत नाही. संत मेल्याशिवाय जगाला कळत नाही, हे संतांचं दुर्भाग्य. साधू संत जगाला कळले, पण कधी? गेल्यानंतर. माऊली जगाला कळली गेल्यानंतर, तुकोबाराय जगाला कळले गेल्यानंतर, दादा जगाला कळले गेल्यानंतर. हे संतांचं दुर्भाग्य. तुमचं माझं भाग्य आहे. कारण काळ सर्वासिक आहे, पण आम्ही त्याच्या माथा दिला पाय. समर्थ गुरुदेव दादांनी दाखवून दिलं, अरे बाबा ज्या काळाला तुम्ही घाबरता ना, तो काळ माझ्या मुठीत आहे, माझ्या मुठीत आहे. मग हे कोण करू शकतं? हे फक्त संत करू शकतं. आणि अशा असणाऱ्या संतांचं सामर्थ्य भाग्यानं तुम्हा आम्हाला प्राप्त झालं. महाराज बाकीचं सगळं सोडून द्या, जीवनामध्ये संत भेटले हेच तुमच्या माझ्यासाठी भरपूर. हे ज्ञान बाजूला राहिलं, हे लय लांबचं आहे, पण जीवनात सद्गुरू भेटले ना, हेच भरपूर पुण्य आहे आपली. जर जीवनामध्ये सद्गुरू भेटले नसते ना, गुरु जर भेटला नसता ना, तर खरं सांगू का, तुमच्यात आणि माझ्यात जनावरात तर काहीच फरक राहिला नसता. ही अवस्था तुमची माझी असते. पण एका सद्गुरूच्या कृपेनं तुमचं माझं जीवन बदललं. साधू संतांच्या संगतीमध्ये तुमचं माझं जीवन बदललं आणि खऱ्या अर्थाने या जीवनाला आकार देण्याचं कार्य या संत मंडळीने केलं. आणि या कलियुगामध्ये संतांची गरजच आहे. अन्यथा जर संत या कलियुगामध्ये नाही भेटले तर खरं सांगतो, जीव अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. माणूस माणसाशी माणसासारखा वागूच शकत नाही. अजूनपर्यंत या संतांचं सामर्थ्य, म्हणून माणसं माणसासारखी वागतात. लक्षात ठेवा. नाहीतर आज या साधू संतांचे जे सामर्थ्य, या संत महात्म्याने जे तुमच्या माझ्यावर उपकार केलेले आहेत, महाराज माझे तुकोबाराय सांगतात, एवढे उपकार या संतांचे आहेत की या उपकारातून उतराई होण्यासाठी स्वतःचा जीव जरी दिला तरी तो थोडा आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अरे बाबा, जीव जरी दिला तरी तो थोडा आहे. आणि म्हणून अशा संतांचं सामर्थ्य. म्हणून तुम्ही रामनाम आता हे कधी जपायचं, कसं करायचं, अजिबात चिंता करू नका. ज्या दिवशी सद्गुरूंची कृपा तुमच्यावर झालेली, गुरुदेव अण्णांची कृपादृष्टी तुमच्यावर झालेली, तुमचं भाग्य बदललेलं आहे. तुम्हाला चिंता करायची गरज नाही. चिंता ती पळाली परकंदीच्या बाहेर. कुठं? बाहेर. तुम्ही कशाही उड्या हाना. खरं सांगू का, एवढा मोठा महिमा आहे. काय झालं, एक कुटुंब होतं
आता एक पारमार्थिक असणारं कुटुंब, मग त्या पारमार्थिक असणाऱ्या आईबापाची अंतःकरणामध्ये एकच इच्छा होती की कधीतरी का होईना पण आमच्या मुलानं परमार्थाला लागावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. रात्रदिवस त्यांची एवढी दडमड. मग अनेक वर्ष गेली आणि काही वर्षांनंतर त्यांच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह चालू होता आणि तो हरिनाम सप्ताहामध्ये ज्यावेळेस तिथं त्यांचे सद्गुरू श्रीगुरू आले त्यावेळेस त्या आई वडिलांनी ती खंत त्या महाराजांच्या पशी मांडली. आमची अंतःकरणात एकच इच्छा आहे की आमच्या मुलानं आम्ही ज्या मार्गाने चाललेलो आहे त्या वाटेनं जावं आणि त्या वाटेनं जात असताना भगवंताचं नामस्मरण करा. महाराजांनी सांगितलं तुम्ही त्याची चिंता करू नका, मी उद्या तुमच्या घरी अल्पहार करण्यासाठी येतो. आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी महाराज त्यांच्या घरी गेले. मुलगा आई वडिलांना कोणत्याही प्रकारचं म्हणजे करू नका म्हणून कधी त्याला नाही म्हणत नव्हता. तुमचा मार्ग तुमच्या पद्धतीनं, माझा माझ्या पद्धती. पण आयुष्यामध्ये कधीच त्या भगवंताचं नाम त्याच्या मुखातून आलं नव्हतं. मग आयुष्य संपत आलं, जवळजवळ 25, 30, 35 वर्षाचा काळ गेला पण मुखातून भगवंताचं नाम येत नाही. हे दुःख आईबापाला होतं आणि म्हणून त्या सद्गुरूला आईबाप घरी घेऊन आले. आता कर्म धर्म संयोगाने अनिल काका सांगायची गरज नाही. गुरु काय आजकाल युगात बारीक नसतात. गुरु बारीक असतात का? बारीक म्हणजे ध्यान सांगतोय बर का. सध्याचे गुरु जर बसले तर मला नाही वाटत बारीक असा 100, 100, 150 किलोचं गडी. आता असला गुरु घरी आल्यानंतर त्याने विचारलं पोरगा कुठे? म्हणले हाय खोलीत. म्हणले आणा बोलवून. येत नाही. महाराज म्हणले मीच जातो. गेले त्याच्यापाशी. गेल्या गोड म्हणले एक पोरा मला काय तुझ्याशी घेणं देत नाही, फक्त एक काम कर, काय एकदा तू हरिनाम घे. तेव्हा म्हणला मी नाही घेणार. अरे गोडीत सांगतोय घे नाम. जमणार नाही. अरे घे नाही. शेवटी अर्धा तास झाला ते पोरग काय नाम घे नाही. आता शेवट महाराज म्हणलेला काही आशाच्यानं सरळ होणार नाही. त्याला धरला खाली आडवा पाडला आणि महाराज बोकांडीव बसला. आता बोकांडीव बसल्या म्हणला आता घे. तेव्हा म्हणला काय हो मी घेणारच नाही. शेवटी पोराला 10 मिनिटांनी श्वास कोंडायला लागला. बारीक आहे का महाराज? हा खाली 25 किलोचं पोरग, वर 125 किलोचा बुवा. आता एवढा बसल्यानंतर ते पाक हाडकं त्याची मोडायला लागली. तो म्हणला मरण्यापेक्षा नाव घेतलेलं बर. आणि मग मात्र बळजबरी न का होईना त्यानं त्या भगवंताचं नाम घेतलं. आता नाम घेतलं. महाराज म्हणले माझं काम झालं. गडी आलं हालून. हालून आल्यानंतर कर्म धर्म सोगाने काही काळ लोटला आणि काही काळ लोटल्यानंतर तो भगवंताच्या चरणी लीन झाला. लीन झाल्यानंतर ज्या वेळेस त्या मृत्यूलोकामधून तो मुलगा निघून गेल्यानंतर त्या भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही जे कर्म करतो ना या कर्माची लिखापडी करणारा चित्रगुप्त बसलेला आहे. तुमचं जे जे पेरलं जातं ते ते तिथं लिहिलं जातं. आणि त्या कर्म करणाऱ्या मुलाचं ज्या वेळेस फाईल बाहेर काढली आणि फाईल काढल्यानंतर सांगितलं या म्हणा बघ ह्यानं काय काय केलं आयुष्यात. ह्याचा पहिल्यापासून रेड सिग्नल जी चालू होता तो हिरवा याय नाही. अहो म्हणला काय म्हणला तर तपासायचंय. 10 पानं तपासती ही रेड मध्येच आहे. म्हणला जाऊ द्या तिकडं नरकात. कुठं जाऊ द्या नरकात तिकडं. शेवट बघत बघत कटाळलं आणि शेवट 26व्या वर्षाचं पान ज्यावेळेस उलघाडलं त्यावेळेस एकदा मुखातून भगवंताचं हरिनाम आलं होतं आणि तिथं ती हिरवी लाईट लाग. एका हरिनामाचा महिमा बघा. नरकात जाणारा गडी स्वर्गात गेला. म्हणून लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात 100 पर्वता एवढं जरी पातक असलं तरी तुम्ही भिवू नका. एक लक्षात ठेवा सद्गुरूने दिलेल्या हरिनामाची एक चिंगारी जर बाहेर निघाली ना तर हजारो पर्वताचं दुःख, हजारो पर्वताचं पातक नाश करण्याचं सामर्थ्य संतांच्या हरिनामात आहे. विठोबा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज तुका म्हणे साधना तुका म्हणे साधना सुलभ गोमटे तुका म्हणे साधना तुका म्हणे साधना तुका म्हणे साधना सुलभ गोमटे तुका म्हणे साधना परिउपतिष्ठे पूर्व पुण्य परिउपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नाम मग राम नाम उपदे आवडे मग राम नाम परिउपदिष्टे पूर्व पुण्य परिउपदिष्टे पूर्व पुण्य मग राम नाम मग राम नाम उपदे आवडे मग राम नाम सुख घडो घडी वाढू लागे
शेवटच्या जनात महाराज सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपण्य. पहा, साधन सोपं आहे, पण कुणासाठी? पूर्व पुण्य ठेवा ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी. बरं का, सगळ्यात महत्वाचा विषय, परमार्थ करायला आवडणार कुणाला? ज्यांचा पूर्व पुण्य ठेवा आहे त्यांना. माळ घालाय आवडणार कुणाला? ज्याचा पूर्व पुण्य ठेवा आहे त्याला. वारी करायला आवडणार कोणाला? ज्याचा पूर्व पुण्य ठेवा आहे त्याला. उगाच माणसाला बळजबरी जरी तुम्ही इथं आणून माळ घालायचा प्रयत्न केला तरी तो घालू शकत नाही. कारण पूर्व पुण्य ठेवा कमी. अलग लक्षात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पण काय सांगायचंय, सौरभला बघितलेली पोरगी इतकी देखणी होती, पण नाकात घोटाळा झाला. देखणी एक नंबर, पण नाकच नव्हती. देखणी होती का नव्हती? होती, पण नाक असतं तर अजून चांगली दिसली असती का नाही? पण ज्ञानबाची मॅक म्हणते त्याला. बरं का, कळलं का? कशाची मॅक? भल्या भल्यांना ती तुटत नाही. आणि जो तोडतो तो गुरुभक्त असतो, जो काढतो तो कोण असतो? गुरुभक्त असतो. भक्त वेगळा आणि गुरुभक्त वेगळा. आणि म्हणून पूर्व पुण्य ठेवा ज्यांच्या जवळ आहे त्यांनाच हे प्राप्त आहे. खरोखर जीवनामध्ये आज आपल्या गावामध्ये अनेक वर्षाची असणारी परंपरा आहे. म्हणजे खरोखर 5-6 दिवस चांगल्या प्रकारचं वातावरण तुम्ही या ठिकाणी तयार करत असता. लहानापासून वयोवृद्ध मंडळीपर्यंत सर्वांचं सहकार्य या कार्यामध्ये असतं. यात्रा असतात 2 दिवस. म्हणजे गेले 8-10 दिवसाचा जो कार्यक्रम तुम्ही या गाव पातळीवर करत असता. आणि हा गाव पातळीवर कार्यक्रम करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक असणाऱ्या मनुष्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये आपलेपणा असणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या आपलेपणाचं एक चित्र आज या कार्यातून आम्हाला पाहता येतं. आणि जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, बरोबर काही येत नाही. हेच 8-10 दिवस तुम्ही जे एकमेकासंग प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, याच्या वातावरणामध्ये जे आपण जीवन जगतो एवढंच आपल्याबरोबर येत असतं. म्हणून चाललेलं कार्य चांगलं आहे, कार्य वाढत आहे. लहान लहान लेकरं आज या वाटेनं पुन्हाच मार्गस्थ होत आहे. म्हणून जीवनामध्ये आपण जे कार्य करतो याच्यातून नक्कीच माझ्या पुढच्या पिढीवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडले जाणार आहेत, की ज्या संस्कारातून पुढची देशाची पिढी निर्माण होणार आहे. एक चांगलं कार्य या साधू संतांच्या सानिध्यामध्ये आलेल्या जीवाच्या हातून घडत असतं. म्हणून एक चाललेल्या कार्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करा. एक लक्षात ठेवा, भगवंताचं हरिनाम चालू असताना नाही जमलं ना, कानात बोळं घाला, निवांत बसा. पण चाललेल्या नामामध्ये लक्षात ठेवा, कधीही मनात सुद्धा आणू नये. एवढं चांगलं सामर्थ्य असतं. कारण या मृत्यूलोकामध्ये चांगलं जीवाला पटत नाही आणि पटलेल्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, हे सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि म्हणून तुमचं चाललेलं कार्य चांगलं आहे. यावर्षी उलट दरेकरांना म्हटलं होतं नवीन कीर्तनकार टाका. मी आपली सोडचिठ्ठी घेतली होती ह्या वर्षी, पण दरेकरांनी सांगितलं काही झाले तर तुम्हाला सोडचिठ्ठी देणार नाही. मग आपलं ठरल्या नियमानं आलो 3ऱ्या दिवशी. आम्ही म्हणलं होतं एक नवीन 2-4 कीर्तनकार टाका, बायांचं महाराजांचं राहून द्या. कारण आपलं काही टेन्शन नाही, आपलं घरच आहे. आपण असतोच मध्ये आधी हनुमान जयंतीला असतो, कशाला ना कशाला वर्ष श्रद्धाला असतोच सारखं. त्याच्यामुळे माझी काही लई चिंता नसते, आहे का. परकंदीतून वर्षातून 10 वेळा तर माझी गाडी जातच असते. म्हणजे त्याच्यामुळं असं काय वाटत नाही की सप्त्याला आलंच पाहिजे, कीर्तन केलंच पाहिजे. असो, चांगल्या प्रकारचं तुमचं कार्य चाललंय. अन्नदान चांगल्या प्रकारचं चाललेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. लक्षात ठेवा, चाललेल्या कार्यामध्ये सहकार्य करा. जर नाही केलं तर वर्ष श्रद्धाला परत आमच्यासारखी बोआ आणून कीर्तन करावं लागतील तुमच्या. आणि काका खरे का खोटे? पुण्य फक्त इथंच. कुठं हे चाललंय ना, इथं जेवढं दान केलं जातं एवढंच पुण्य तुमच्या पदरात असतं. उद्या तुम्ही जर दुसरीकडे दान करायला गेला तर तिथं पुण्य मिळेल याची गॅरंटी नाही. आणि वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम हा पुण्यासाठी केला जातो बरं का. तुम्ही गेल्यानंतर
तुमच्या जर नशिबात थोडंसं कमी पडलेलं असेल तर ते पुण्य पाठवावं लागतं कुठं वर आणि मग गडी मोकळा होत असतो. म्हणून मी म्हणतोय मेल्यावर पुण्य कमावण्यापेक्षा जिवंत असताना पुण्य कमावलेलं कधीही चांगलं आणि ते पुण्य इथं मिळणार आहे. मग इथं पुण्य कसं प्राप्त होणार आहे? झाडू मारा, झाडू मारा, अन्नदान वाढा, जमल ते करावं, जमल ते करावं. साधू संतांच्या देवाच्या दारामध्ये केलेली सेवा कधी वाया जात नाही. केलेली सेवा पुण्यच पदरात टाकत असते. पण चाललेल्या कार्यामध्ये सर्वांनी सहकार्य करा, सेवा करा आणि खरोखर पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या. कारण मरते वेळीस हेच पुण्य आपल्या बरोबर येत असतं. लक्षात ठेवा. मी नेहमी गोष्ट सांगत असतो पण 11:15 वाजल्यात मी सांगणार नाही. आता अजिबात सांगणार नाही, आहे का नाही? हा, कारण 11:15 वाजले, टायमिंग संपलेला. कारण नियमाप्रमाणे मी मगाशी आल्यापासून बघतोय दिवसभर कार्यक्रम चालू आहेत. उद्याचा दिवस तुमच्या सगळ्यांचा महत्वाचा आहे. कारण ज्याचं औचित्य, ज्याचं निमित्त आहे ती असणारी गुरुपूजा, ती उद्या गुरुपूजा. आणि वर्षातून मला वाटतंय तुमच्या परकंदीकरांना एवढं टॉनिक भरपूर आहे. हे टॉनिक आहे तुमचं. लक्षात घ्या, ज्या वेळेस सद्गुरूंची गुरुपूजा केली जाते, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साक्षात विष्णूची पूजा केलेली फलप्राप्ती आहे. फलप्राप्ती कशाची? विष्णूची पूजा करून जे प्राप्त होतं ते एका गुरुपूजेनं प्राप्त होत असतं. एवढं मोठं सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून असणाऱ्या गुरुपूजेमध्ये आपण आपलं कुटुंब, आपण दोघांनी केली म्हणजे पूजा झाली असं काय नाही. आपल्यातले असणाऱ्या लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या मंडळीने येऊन त्या समर्थांच्या त्या गुरुपूजेमध्ये आपला वाटा लावा. कारण तीच गुरुपूजा, लक्षात ठेवा, तेच आम्हा गंगा स्नान, ताकद आहे त्याची. आणि गुरुपूजेचं महत्व काय सांगायचंय महाराज. खरोखर भाग्यानं तुमच्या जुन्या लोकांनी कसं काय गुरुपूजेचं नियोजन केलं आणि तो सप्ताह टाकला. त्या गुरुपूजेचंच निमित्त आहे म्हणून 44 वर्ष सप्ताह चांगला चाललाय. नाहीतर सप्त्यात रती महारथी तयार व्हायला वेळ लागत नाही, नाही लागत. आलं का लक्षात? म्हणून उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतंय की उद्याचा दिवस सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये काढा. सद्गुरूचं सान्निध्य बारीक नाही. लक्षात ठेवा, सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा भगवंताचं दर्शन घडत नाही. एखादा पारखी असतो, लक्षात ठेवा, माग काढणारा. अनेक वस्तू जर चोरीला गेल्या तर त्या चोरीला गेलेल्या वस्तू शोधून आणण्याचं सामर्थ्य ज्याच्या जवळ असतं त्या म्हणजे तो जो असतो ना पारखी, त्याला सुद्धा त्या देवाचं दर्शन घडत नाही. डोळ्यात अंजन घालून सुद्धा भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही. पण असं सूर्याच्या प्रकाशात सुद्धा जे भगवंताचं दर्शन घडू शकत नाही, अशा असणाऱ्या वस्तूचं दर्शन या मृत्यूलोकामध्ये फक्त सद्गुरू करून देतात. फक्त सद्गुरू करून देतात. म्हणजे बघा ना, सूर्यप्रकाशात लहानसा धागा सुद्धा दिसला जातो. डोळ्यात अंजन घातलं तर कोणत्याही वस्तूपर्यंत पोहोचता येतं. अरे अंजन घालून ती सुद्धा वस्तू दिसत नाही. मग न दिसणाऱ्या वस्तूचं दर्शन या मृत्यूलोकामध्ये फक्त